अकोल्यात एका 24 वर्षीय तरुणीची तिच्या पतीनं गळा आवळून हत्या केली। त्यानंतर पेट्रोलनं तिचा मृतदेह जाळला। या घटनेला काही दिवस उलटत नाही तेच छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीनं भर दिवसा चक्क पत्नीची गळा चिरून हत्या केली आहे। या घटनेचं फुटेज आता सर्वत्र व्हायरल झालं असून शहरात एकच खळबळ माजली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 एप्रिलला करमाड परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर ही धक्कादायक घटना घडली। पूजा गवांडे असं मृत महिलेचं नाव आहे। ती पेट्रोल पंपावर काम करत असताना तिचा दुसरा पती सत्यम गवांडे यानं धारदार चाकून तिच्या गळ्यावर वार करत तिची निर्घृणपणे हत्या केली। मिळालेल्या माहितीनुसार पूजाचं यापूर्वी एक लग्न झालं होतं आणि तिला एक मुलगा व एक मुलगी आहे। पहिल्या पतीच्या निधनानंतर काही महिन्यांपूर्वी तिनं सत्यम गवांडे याच्यासोबत आळंदी येथे विवाह केला होता। मात्र लग्नानंतर ते दोघेही एकत्र राहत नव्हते। आज म्हणजे 9 एप्रिल 2026 रोजी करमाड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत शिवसमत पेट्रोल पंप या ठिकाणी एक महिला जी त्या पेट्रोल पंपवरच काम करते ती तिथे काम करत असताना एक व्यक्ती तिथे आला आणि त्यांनी तिच्यावर चाकूने वार केला आणि तिथून पळून गेला। सदरच्या महिलेला हॉस्पिटलमध्ये न्यायच्या आधीच तिला मृत घोषित करण्यात आले। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर सदरचा जो व्यक्ती आहे तो ओळखण्यात आला आणि घटना ही 12:30ची होती आणि 2 वाजेपर्यंत तो जो आरोपी आहे सत्यम रावसाहेब गावंडे याला पोलिसांनी LCBची टीम तसेच करमाड पोलीस स्टेशनच्या टीमनी एकत्रपणे तात्काळ अटक केलेली आहे। पुढील कारवाई चालू आहे। त्याच्या बाबतीत आता अजून तपास चालू आहे, परंतु ते दोघं एकमेकाला ओळखत होते। इनफॅक्ट नोव्हेंबर महिन्यात त्या दोघांनी वैदिक पद्धतीने विवाह सुद्धा केला होता, परंतु त्यांच्यामध्ये काही त्यांच्या दोघांमध्ये काही मनमुटाव झाला होता आणि त्याच्यानंतर ते पुन्हा वेगळे राहायला लागले। दरम्यान सत्यम गवांडे याला दुसरं लग्न करायचं असल्यानं त्यानं पूजाकडे सोड चिठ्ठी देण्याचा तगादा लावला होता। मात्र पूजानं यास नकार दिल्यानं दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आणि त्यातूनच त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या 1 तासातच आरोपीला ताब्यात घेतलं असून सध्या त्याची पुढील चौकशी सुरू आहे।